आमची कलाकारांची तळमळ जाणते. हे जाणते की नाट्यगृहातील रंगमंच ही कलाकारांची जहांगीर आहे. यावरून ते रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची एक प्रकारची सेवाच करतात. त्यामुळे रंगमंचावर खरा अधिकार हा कलाकारांचा. पण जर तो रंगमंच त्यांच्याकडून हिसकावून घेतला जात असेल तर कलाकारांनी जायचं कुठं? मग कुठे होणार आमची आणि आमच्या माय बाप रसिक प्रेक्षकांची भेट? ज्या रंगमंचावर गेली कित्येक शतकं ज्येष्ठ रंगकर्त्यांनी घाम गायला, रक्ताची पाणी करून कित्येक पिढ्यांचं मनोरंजन केलं, हसवलं, रडवलं, मनाला विचार करायला लागणारे विषय मांडून आमचे डोळे उघडले आणि चांगल्या गोष्टी मनात पेरून भविष्यातल्या कित्येक पिढ्या घडवल्या. त्याच रंगमंचावर हल्ली पुढाऱ्यांच्या शिव्या, शाप, गलिच्छ भाषा आणि टोमणे ऐकू येत आहेत. खरं तर दया येते या पुढच्यांची. राजमुगा, लाईट आणि या उघडणारी मखमली पडदे काय विचार करत असतील? ज्यांनी आपलं सारं आयुष्य थोर कलाकारांच्या नाटकांना वाहून दिलं, त्यांच्या समोर हजारो कलाकार आले आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करता करता गेले सुद्धा. याच रंगमंचावर कुणाही पुढाऱ्यांची नाटकं पाहून दुःख होतं. कारण ही नाट्यगृह आमच्यासाठी मंदिरापेक्षा कमी नाही. त्यामुळे रस्त्यावरून चालताना एखादं नाट्यगृह दिसलं की आमच्या संपूर्ण कुटुंबाचे हात आपोआप झोपले जातात. प्रत्येक नाट्यगृहात प्रवेश केल्यावर असं काही समाधान मिळतं जसं मंदिरात देवापुढे ध्यानाला बसल्यावर भाविकांना. प्रयोग संपल्यावर बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांचे चेहरे पाहून आवारातील फुलझाडांना देखील कळतं की नाटक विनोदी होतं की भावुक. आणि ते देखील प्रेक्षकांचे झालेले समाधान पाहून आनंदाने डोलायला लागतात. पण हल्ली पुढाऱ्यांकडून आमच्या रंगमंचावर केली जाणारी गलिच्छ भाषणांमुळे नाट्यगृहाचा श्वास कोंडला जातो. या दिवशी रंगाच्या आवारामध्ये आलेल्या असंस्कारित कार्यकर्त्यांचा प्रचंड लोंढा आणि त्यांच्या एकमेकांना दिले जाणाऱ्या घाणेरड्या शिव्या म्हणजे जणू एखाद्या सुप्रसिद्ध मंदिरामध्ये जमावाने सामूहिक उपचार केल्यासारखे वाटते. नाही नाही, एक मिनिट थांबा. तुमच्या मनातला तो गैरसमज आणि काढता का बरं? तो आता तुमच्या मनात आला की मी म्हणजे अमुक अमुक पक्षाची बाजू घेते म्हणून. लक्षात ठेवा, मी हाडाची कलाकार आहे. त्यामुळे तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी या पुढाऱ्यांच्या बाजूने बोले हे सात जन्मात देखील शक्य नाही. एकाच माईच्या मनातील कोणत्याही एका मुलाची बाजू घेऊन मी माझा इमान नाही दिसला. पण ज्याप्रमाणे समाजात प्रत्येक जण आपल्यावर होणाऱ्या अन्याय विरुद्ध बोलतो, मी पण आमच्या कलाकारांवर होणाऱ्या अन्याय विरुद्धच बोलतो. कलाकारांचा हक्काचा रंगमंच हा त्यांच्या डोळ्यात देखील हिसकावून घेतला जातो. ते पण शनिवार, रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी. आमच्या कित्येक गुणवत्यांची अनेक नाटकं लिहून दिली बरं, परंतु त्यांच्या नशिबात अशी सोयीची तारीख आली नाही हो. तर आम्ही कलाकारांनी निर्मात्यांना सांगितलं, हवे तर आमच्या बाकीच्यात पैसे कमी करा, पण जर काही ऑनचे जादा पैसे घेऊन चांगली तारीख मिळत असेल तर घ्या की. पण त्याच्यामध्ये पण स्पर्धा नाही. मी काय म्हणते, तुम्ही पुढारी लोक तुमच्या मुलबाळांच्या लग्नात एवढे करोडो रुपये खर्च करून न फिरणारा मंडप उभारता, एखाद्या भालाप्रमाणे नेपथ्य आणता, मग तुमच्या या शिव्या, शाप आणि टोमणे दिनाच्या सभेसाठी आमचा हक्काचा रंगमंचच का? घ्या की एखादं प्रायव्हेट मला बँकेट हॉल, करा की खर्च आणि तुम्ही तो करू शकतो. तर आमच्या नाट्यकलांकडे कुठे आलाय हो एवढा पैसा? म्हणूनच आम्ही महापालिकेची नाट्यगृह मिळविण्यासाठी धडपडत असतो. तुमचे कार्यकर्ते तुमच्या एका हाकेला तुम्ही बोलवाल तेव्हा पाहिजे तिकडे पाहिजे त्या वेळेला येऊ शकतात, अगदी सकाळी सुद्धा. मग असा चांगल्या तारखेचा अट्टहास आणि आमच्या मराठी नाटकाचा प्रेक्षक नोकरी करून दिवस भरतो तेव्हा कुठे संध्याकाळी आपल्या परिवारासाठी नाटकाचे तिकीट काढू शकतो. हो, नाटककारांनी आपल्या कलेद्वारे अशा नाट्यगृहांना व त्यातील रंगमंचाला एक प्रकारचे चैतन्य प्राप्त करून दिले. त्यावरून पुढच्या पिढीतील कलाकारांनी ते जपण्यासाठी नाविन्यपूर्ण कलाकृती सादर करून प्रेक्षकांची सेवा करणे व मनोरंजन करणे हेच योग्य राहील ना? आता थांबते. किती बोलावे आणि किती सांगावे. धन्यवाद.